तुम्हालाही टिपक्यांच्या पारंपरिक रांगोळ्या काढायला आवडतात का मैत्रिणींनो? जर आवडत असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. तर आपण आजच्या भागामध्ये 5 रांगोळ्या बघतो आहोत आणि 5ही रांगोळ्या 3 ते 3 टिपक्यांचा वापर करून काढलेल्या आहेत. अतिशय सोप्या, पटकन होणाऱ्या सुंदर रांगोळ्या आहेत आणि दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह रांगोळ्या आहेत. तुम्हाला जमतील अशाच आहेत, तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या भागात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघूया आपली पहिली रांगोळी. त्यामध्ये आपण 3 ते 3 टिपके काढून घेतले आणि असा आकार काढून घेतला आहे. जो चौकोन काढलेला आपण त्यामध्ये 4 त्रिकोण तयार झालेले आहेत. तर आपण त्याला अपोजिट जे त्रिकोण आहे त्याला सेम कलर दिला आहे, राणी कलर आणि जांभळा कलर असे 2 कलर कॉम्बिनेशन वापरले आहेत. आणि बाहेरच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांना आपण हिरवा आणि पिवळा कलरचं कॉम्बिनेशन वापरतो आहोत. तर कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकतात, काहीच हरकत नाही. सेम ॲज इट इज रांगोळी काढली पाहिजे किंवा सेम ॲज इट इज कलर कॉम्बिनेशन भरलं पाहिजे हे पण काही कंपल्सरी नाही आहे. तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकतात. आणि मलाही खूप आवडेल की तुम्ही तुमच्या मनाने रांगोळी काढली तर, म्हणजे तुम्ही बघा रांगोळी पण तुम्ही पण तुमचं काहीतरी त्यामध्ये वेगळं ॲड करा, म्हणजे तुम्हालाही मनाला समाधान वाटेल की आपण स्वतः ट्राय केलं आहे काहीतरी. तसं मी तर आहेच तुम्हाला सर्व म्हणजे रांगोळ्या वगैरे डिझाईन्स सजेस्ट करायला. तर बघू शकता आपण नंतर जो गॅप उरला आहे तिथे आपली नेहमीची डिझाईन तयार करतो आहोत. तर एकदम कलरफुल सुंदर रांगोळी आहे. तुमच्याकडे जर सणासुदीला वेळ नसला तर अशा प्रकारच्या रांगोळ्या पण तुम्ही काढू शकता. असं कंपल्सरी नाही की तुम्ही मोठमोठ्याच रांगोळ्या काढल्या पाहिजे दारासमोर. फक्त एक रांगोळी पाहिजे, छोटीशी का होईना, एक रांगोळी आपल्या दरवाजासमोर पाहिजे सणासुदीला किंवा रोजच्या रांगोळ्यांचं सांगते मी. तर तुम्ही ह्या पण रांगोळ्या ट्राय करू शकतात. तर ज्यांच्याकडे वेळच नाही राहत त्यांना काहीच ऑप्शन नाही छोट्या रांगोळ्या काढल्याशिवाय. तर बघा सुंदर रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. देवघरासमोर काढा किंवा दारासमोर काढा, कुठेही छान दिसणार ही रांगोळी. पुढची रांगोळी पण सेम 3 ते 3 टिपक्यांची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही रोज रांगोळी काढतच असणार आहे, कारण की त्याशिवायच तुम्ही व्हिडिओ काय बघत नाही आहे. तर नक्कीच आपल्या रांगोळ्या ट्राय करत चला. खूप सोप्या असतात. सकाळी खूप घाई गडबड असते सर्वांच्या पाठीमागे. तर त्या घाई गडबडीतही सुंदर सुंदर रांगोळ्या अगदी कमी वेळात तुम्हाला काढता याव्या अशा रांगोळ्याच आपल्या चॅनलवर आहेत. तर नक्कीच चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. म्हणजे ज्या मैत्रिणींना रांगोळीची आवड आहे त्यांना तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकता येतील, रोज दारासमोर नवीन डिझाईन काढता येईल. तर बघा आपण आतमध्ये पिवळा कलर भरून घेतला आहे, सॉरी केशरी कलर भरला आहे. आणि ते जो पाकळ्यांमधला गॅप आहे तिथे लाईन्स काढून घेतल्या आहेत. तुम्ही दुसरी पण डिझाईन तिथे ॲड करू शकतात. तर आपण केशरी आणि राणी कलरचं कलर कॉम्बिनेशन वापरलं या रांगोळीमध्ये. एकदम छोटीशी नाजूक रांगोळी आहे ही. अगदी 2-2, 3-3 मिनटाच्या आत होतील अशाच रांगोळ्या, जास्त काही वेळ लागणार नाही. पुढची रांगोळी पण 3 ते 3 टिपक्यांची बघा. आणि मी नेहमी तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आणण्याचा प्रयत्न करते. जास्त काही किचकट वगैरे बारीक डिझाईन पण नसते. आणि असली तर मी आधी सांगत असते की ह्या रांगोळीला एवढा वेळ लागणार आहे. जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघा मैत्रिणींनो. तुमच्या काही रिक्वेस्ट असतील, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील हे पण मला कमेंट करून सांगू शकतात. त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाईल. एकदम बेसिक आकार वापरूनच ही रांगोळी काढली. यामध्ये आपण पिवळं आणि जांभळ्या कलरचं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. थोडा राणी कलर पण वापरला आहे. कलर कॉम्बिनेशन हे तुमच्यावर डिपेंड आहे कुठलं वापरायचं ते. काही मैत्रिणींना कमी कलरवाल्या रांगोळ्या आवडतात, काहींना बऱ्याच जास्त कलरवाल्या आवडतात.
पुढची रांगोळी पण 3 ते 3 ठिपक्यांची आहे. असा गोल आकार पाकळीचा आकार दिला आहे चारी साईडने. आजच्या सर्वच रांगोळ्यांमध्ये आपण कलर भरलेले आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ बघितल्यानंतर एक सुंदर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ तर पूर्ण बघा आणि तुम्ही जर फक्त शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर लाँग व्हिडिओ पण बघत चला, कारण की लाँग व्हिडिओमध्ये 4 ते 5 डिझाईन्स असतात. प्रत्येक डिझाईन ही आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. त्यामुळे लाँग व्हिडिओ बघत चला. त्यामध्ये काही टिप्स पण सांगितलेल्या असतात आणि रांगोळी एकदम डिटेलमध्ये दाखवलेली असते. कधी-कधी काय होतं, शॉर्ट व्हिडिओ आपण बघतात, मग मला कमेंट करतात की ही रांगोळी फास्ट दाखवली किंवा रांगोळी अपूर्ण आहे. अपूर्ण नसते ती, त्यामधले काही स्टेप स्किप केलेल्या असतात. कारण की वेळेअभावी आपल्याला एवढं दाखवता येत नाही. त्यामुळे तुम्ही लाँग व्हिडिओला प्रेफर करा. ही पण रांगोळी एकदम छोटीशी सुंदर आहे. सर्वच रांगोळ्या जमतील अशाच आहे आणि छान पण आहे दिसायला. तर बघा ही रांगोळी एक. तीन ते 3 टिपक्यांची आहे. पुन्हा आपण गोलाकार पाकळ्या काढल्यात, थोड्या लांब काढल्यात. यामध्ये आपण पोपटी आणि आकाशी कलर कॉम्बिनेशन वापरतोय. यातली तुम्हाला कुठली रांगोळी आवडली ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल कुठली रांगोळी तुम्हाला आवडली ते. हा एक असा थोडा फुलपाखरासारखाच आकार दिसतो. तर आपण पुढच्या भागातही आपण अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. तर आजच्या रांगोळ्या काढून झालेल्या आहेत, म्हणजे चालू आहे काढायचं. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक सुंदर कमेंट करा. तर भेटूया अशाच सुंदर रांगोळ्यांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज एक नवीन रांगोळी दारासमोर काढा. धन्यवाद. बाय बाय.